शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। आज पीक विमा जमा 28,000 रुपये प्रति हेक्टरी या बँक खात्यांमध्ये पीक विम्याचे पैसे आलेले आहे। आणि या जिल्ह्यांमध्ये जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे कमी आले असतील व तुम्हाला पीक विमा जमा जर झालेला नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता आज सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 28,000 रुपये प्रति हेक्टरी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होत आहे। आता यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, यामध्ये खरीप पीक विमा आहे, रब्बी पीक विमा आहे। आता ज्यांचा अर्ज इथं मंजूर आहे, ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं जमा होत आहे। आता यामध्ये सोयाबीनसाठी 18 ते 28,000 रुपये प्रति हेक्टरी अतिवृष्टी व सतत पावसामुळे जास्ती प्रमाणामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेले आहे तर अशा जिल्ह्यांमध्ये 18 ते 28,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा इथं जमा होत आहे सोयाबीनसाठी। कापसासाठी जे की यामध्ये आहे 15 ते 25,000 रुपये प्रति हेक्टरी इथं पीक विमा इथं जमा होत आहे। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील, टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे। आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने तक्रार आणि लेखी अर्ज कुठे द्यायचा आहे जेणेकरून पीक विम्याचे पैसे तुम्हाला इथं मिळेल हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तुरीसाठी 12 ते 22,000 रुपये प्रति हेक्टरी इथं मिळणार आहे। दुष्काळ व पावसामुळे ज्या विभागातील नुकसान झालेलं आहे तर अशांना पीक विमा मंजूर होऊन खात्यामध्ये जमा होत आहे। ज्वारीसाठी 8 ते 15,000 रुपये इथं जमा होत आहे प्रति हेक्टरी। बाजरीसाठी 7 ते 14,000 रुपये प्रति हेक्टरी। मक्यासाठी 10 ते 18,000 रुपये प्रति हेक्टरी। कांद्यासाठी 20 ते 30,000 रुपये प्रति हेक्टरी। याचप्रमाणे द्राक्ष यामध्ये 25 ते 35,000 रुपये प्रति हेक्टरी। संत्रा फळबागासाठी 30,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा इथं मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील सुरू। तर आता जास्त नुकसान भरपाई म्हणजे जास्त पीक विमा कोणत्या जिल्ह्यात इथं मिळणार आहे? आता अतिवृष्टी, सतत पाऊस, दुष्काळ, पूरग्रस्त स्थिती आणि 50% जास्त नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये या बँक खात्यांमध्ये पीक विम्याचे पैसे तर जमा होत आहे। आता यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, कॅनरा बँक, ग्रामीण बँक, पोस्ट पेमेंट बँक, HDFC बँक, ICICI बँक, याचप्रमाणे ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, तर या बँक खात्यांमध्ये तब्बल जो की 2600 कोटी रुपयाचा पीक विमा इथं वाटपास सुरुवात झालेला आहे। आता याचप्रमाणे इथं शेतकऱ्यांची संख्या आणि निधी मंजूर झालेला आणि वाटप धुळेमध्ये जे की यामध्ये येते 3,12,845 शेतकरी बांधवांना 142 कोटी 36 लाख रुपये जमा होण्यास सुरुवात मंजूर झालेल्या आणि वाटप देखील सुरू झालेली आहे। जळगावमध्ये 12,84,203 शेतकरी बांधवांना 5 कोटी 67 लाख। यामध्ये नंदुरबारमध्ये 2,55,920 शेतकरी बांधवांना 165 कोटी 72 लाख रुपये। नाशिकमध्ये 1,91,450 शेतकरी बांधवांना यामध्ये 108 कोटी 38 लाख। आता पुण्यामध्ये 47,812 यासाठी निधी आलेला आहे 7 कोटी 92 लाख। तर हा जो निधी आहे ते एकसारखा का मिळत नाही? सर्वाधिक बाधित शेतकऱ्यांची संख्या, तर यामध्ये कमी नुकसान झालेले असते, कमी शेतकरी पात्र असतात, कमी भरपाई त्यांना मिळते, यामुळे कमी निधी इथं उपलब्ध होतो। याचप्रमाणे ते सांगलीमध्ये 1,05,783 शेतकरी बांधवांना 24 कोटी 59 लाख रुपये। जालन्यामध्ये 8,22,631 शेतकरी बांधवांना 235 कोटी 16 लाख रुपये। हिंगोलीमध्ये 29,475 शेतकरी बांधवांना 17 कोटी 43 लाख रुपये। लातूरमध्ये 4,53,862 शेतकरी बांधवांना 228 कोटी 97 लाख रुपये। परभणीमध्ये 1,92,604 शेतकरी बांधवांना 104 कोटी 63 लाख। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3,85,720 शेतकरी बांधवांना 198 कोटी 24 लाख रुपये। अकोल्यामध्ये 2,34,918 शेतकरी बांधवांना 156 कोटी 37 लाख रुपये। अमरावतीमध्ये 1,26,570 शेतकरी बांधवांना 91 कोटी 15 लाख रुपये। वर्ध्यामध्ये 89,401 शेतकरी बांधवांना 63 कोटी 28 लाख रुपये। यवतमाळमध्ये 3,76,285 शेतकरी बांधवांना 213 कोटी 54 लाख रुपये। तर आता पीक विमा कोणत्या शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे? पीक विमा आजपासून वाटप सुरू झालेले आहे। ज्यांचा पीक विमा अर्ज मंजूर आहे, सोयाबीन, कापूस, तूर, मका, कांदा इतर अशा पिकांचा पीक विमा त्यांनी काढलेला आहे, नुकसान झालेलं आहे। अतिवृष्टी, सतत पावसामुळे अतिवृष्टी भागांमध्ये पीक विमा जमा होत आहे। 50% जास्ती शेतकरी बांधवांची नोंद आहे, ज्यांचं नुकसान 50% जास्त आहे। जे जिल्ह्यातील सर्व्हिस झालेले आहे, आधार लिंक आहे, बँकेची KYC आहे, अर्ज अप्रूव्हल आहे, ई पीक पाहणी, 72 तासाच्या तक्रार आणि ज्यांचं पीक विम्याच्या यादीमध्ये नाव आहे तर अशांना पीक विमा इथं जमा होत आहे। ई पीक पाहणी 72 तासात नियम। तर आता
पिकाचे नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या तक्रार केलेली असणे आवश्यक आहे. मोबाईल ॲपद्वारे किंवा CC सेंटरवर जाऊन तुम्ही तक्रार करू शकता. ही पीक पाहणी पिकावर नोंद करा, सातबाऱ्यावर पिकाची नोंद, तरच तुम्हाला पीक माहिती मिळणार आहे. आता दुसऱ्या टप्प्यांमध्ये जो काही पीक माहिती जमा होत आहे, यामध्ये पुण्यामध्ये 120 कोटी रुपये जमा सुरू, नाशिकमध्ये 110 कोटी रुपये जमा सुरू, जळगावमध्ये 95 कोटी रुपये जमा सुरू, धुळेमध्ये 80 कोटी रुपये जमा सुरू, नंदुरबारमध्ये 75 कोटी रुपये जमा सुरू. यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये 130 कोटी रुपये जमा सुरू, जालन्यामध्ये 90 कोटी रुपये जमा सुरू, हिंगोलीमध्ये 70 कोटी रुपये जमा सुरू, परभणीमध्ये 85 कोटी रुपये जमा सुरू, लातूरमध्ये 100 कोटी रुपये जमा सुरू, बीडमध्ये 115 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे म्हणजे लवकरच जमा होईल, धाराशिवमध्ये 88 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे म्हणजे लवकरच जमा होईल, 105 कोटी रुपये नांदेडमध्ये प्रक्रिया सुरू आहे म्हणजे लवकरच जमा होईल, अकोल्यामध्ये 92 कोटी रुपये जमा सुरू. यानंतर इथे अमरावतीमध्ये 100 कोटी रुपये इथं आलेले आहे, मंजूर झालेला पीक मग जमा सुरू. बुलढाणामध्ये 86 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे म्हणजे लवकरच जमा होईल. वाशिममध्ये 72 कोटी रुपये इथं आलेले आहे, प्रक्रिया सुरू आहे म्हणजे लवकरच जमा होईल. यवतमाळमध्ये 118 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे. वर्ध्यामध्ये 82 कोटी रुपये जमा सुरू. नागपूरमध्ये 76 कोटी रुपये आलेले आहे, प्रक्रियेमध्ये आहे. नंदुरबारमध्ये 68 कोटी रुपये सुद्धा प्रक्रियेमध्ये आहे. गडचिरोलीमध्ये 60 कोटी रुपये प्रक्रियामध्ये आहे. गोंदियामध्ये 55 कोटी रुपये प्रक्रियामध्ये आहे. भंडारामध्ये 58 कोटी रुपयेमध्ये प्रक्रियामध्ये आहे. यानंतर सांगलीमध्ये 73 कोटी रुपये जमा सुरू झालेले आहे. सातारामध्ये 69 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापूरमध्ये 64 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. सोलापूरमध्ये 98 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात. अहमदनगरमध्ये 125 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात. तर तब्बल निधी जे इथं आलेला 2600 कोटी रुपयाचा पीक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. ज्यांना कोणाला आलेला नसेल तर अशाने 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा आणि लेखी अर्ज द्या पीकमा कंपनीला. आता यासाठी लेखी अर्ज कसा द्यायचा आहे हे तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीकमा ऑफिसला द्यायचं आहे. पीकमा कंपनीकडे लेखी अर्ज प्रति शाखा व्यवस्थापक प्रतिनिधी तालुका लिहा जिल्हा लिहा पीकमा रक्कम जमा न झाल्याबाबत तक्रार. तर महोदय तुमचे नाव लिहायचं, मी तुमचे नाव, राहणार, तुमचं गाव, तालुका, जिल्हा येथील शेतकरी आहे. तरी मी खरीप रब्बी हंगामासाठी पीकमा अर्ज किंवा फॉर्म भरलेला आहे. माझा अर्ज मंजूर आहे देखील माझ्या खात्यामध्ये अद्याप पीकमाची रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर, बँकेचे नाव, खाते क्रमांक, पिकाचे नाव, अर्ज क्रमांक द्यायचा आहे जे की पीकमाच्या पावतीवरचा अर्ज क्रमांक. आता अर्जासोबत तुम्हाला कागदपत्र इथं जोडायचे आहे. आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीकमाची पावती. याचप्रमाणे आता 7/12/8 इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला अनिवार्य जोडणे. यानंतर ई पीक पाहणी जोडलं तरी चालेल, नाही जोडलं तरी चालेल. नुकसान भरपाईचे फोटो असेल तर जोडा, नाहीकन राहू द्या. 72 तासाच्या तक्रार केलेलाचा पुरावा हे सुद्धा मॅन्डेटरी नाही. फक्त तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीकमाची पावती, अर्ज क्रमांक याचप्रमाणे 7/12/8 इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे. हे जर खालती जर डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तर हेच देखील तुम्ही इथं जोडून द्या. आता ज्यांना कोणाला पीक आलेलं नसेल तर अशाने लेखी अर्ज लगेच द्या किंवा 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा. तर अखेर पीकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून 28,000 रुपये प्रति हेक्टरी या बँक खात्यांमध्ये पीकमाचे पैसे जमा होत आहेत. तर लगेच चेक करा, पैसे खात्यामध्ये आलेले आहे.